पोस्टल ज्ञान क्लासेसद्वारे आयोजित या सखोल चर्चासत्रात स्वागत आहे. होय, खूप खूप स्वागत. आज आपण पोस्ट ऑफिस विभागीय पदोन्नती परीक्षांच्या म्हणजे ज्याला आपण LDC परीक्षा म्हणतो त्याच्या तयारीसाठी जमलो आहोत. आणि विशेषतः पोस्टल ज्ञान क्लासेसने भूगोलाच्या म्हणजे आपली सूर्यमाला आणि खगोलशास्त्राच्या ज्या नोट्स दिल्या आहेत त्याचे आपण सविस्तर विश्लेषण करणार आहोत. अगदी बरोबर. LDC परीक्षेच्या तयारीसाठी पोस्टल ज्ञान क्लासेसच्या या नोट्स अतिशय उपयुक्त आणि एकदम अचूक आहेत. हो ना. म्हणजे नुसतं पाठांतर करण्यापेक्षा आपण जर गोष्टी समजून घेतल्या तर त्या परीक्षेच्या वेळी पटकन आठवतात. नक्कीच. आणि आज आपण खगोलशास्त्र, चंद्र, सूर्य यांच्याशी संबंधित प्रत्येक तथ्यात्मक आणि सांख्यिकीय माहितीची सविस्तर चर्चा करणार आहोत. म्हणजे परीक्षेच्या दृष्टीने कोणताही मुद्दा सुटणार नाही याची आपण खात्री करूया. एकदम बरोबर. तर आपण सुरुवात करूया. मी जेव्हा ह्या नोट्स वाचत होतो ना तेव्हा मला आपली सूर्यमाला एका महाकाय घड्याळासारखी वाटली. अच्छा, घड्याळासारखी. ते कसं काय? म्हणजे कसं, या घड्याळाचे सर्व भाग गुरुत्वाकर्षण नावाच्या एका अदृश्य धाग्याने एकमेकांशी अत्यंत अचूकपणे बांधलेले आहेत. पण मला नेहमी एक प्रश्न पडतो. कोणता प्रश्न? प्राचीन काळी जेव्हा कोणतीही आधुनिक यंत्रे नव्हती, दुर्बिणी नव्हत्या, तेव्हा केवळ उघड्या डोळ्यांनी आकाशाकडे पाहून लोकांनी शेतीचं वेळापत्रक कसं काय ठरवलं असेल? हा खूपच छान प्रश्न आहे. खगोल विज्ञान म्हणजे आकाशीय पिंड आणि विश्वाच्या विकासाचा अभ्यास. पण प्राचीन मानवाकडे यंत्रे नसली तरी त्यांच्याकडे निसर्गातील आकृतीबंध म्हणजे जे पॅटर्न्स असतात ना, ते ओळखण्याचं विलक्षण कौशल्य होतं. म्हणजे ते सतत निरीक्षण करायचे? हो, त्यांनी हे अचूक ओळखलं होतं की ग्रहांच्या आणि ताऱ्यांच्या स्थितीचा पृथ्वीवरील हवामानाशी थेट संबंध आहे. यातूनच त्यांनी कॅलेंडर बनवली. अरे वा. हो ना. पावसाचा अंदाज घेणे, पिकांच्या पेरणीची वेळ ठरवणे हे सगळं ते आकाशातील ताऱ्यांवरून ठरवायचे. भारतात तर सण आणि ऋतू ठरवण्यात खगोलशास्त्राचा आजही खूप मोठा वाटा आहे. हो, ते तर आहेच. म्हणजे आपले सण तिथीनुसार असतात. अगदी बरोबर. आणि आज ह्याच निरीक्षणांमध्ये आपल्याला मानवी डोळ्यांऐवजी अतिप्रगत संगणक मदत करतात. पण जेव्हा आपण या अवलोकन करण्यायोग्य विश्वाचा म्हणजे ऑब्झर्वेबल युनिव्हर्सचा विचार करतो तेव्हा त्यात सूर्य, चंद्र, तारे हे सगळे आकाशीय पिंड येतात. हो, ज्यांना आपण सेलेस्टियल बॉडीज म्हणतो. बरोबर. पण आपल्या सूर्यमालेबद्दल बोलताना मला इथे चर्चेत एक क्विज घ्यायची आहे, म्हणजे एक प्रश्न विचारायचा आहे. बरं, विचारा. तर प्रश्न असा आहे की सूर्यमालेत बटू ग्रह किंवा ड्वॉर्फ प्लॅनेट म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो? याचं उत्तर खूप सोपं आहे, पण बऱ्याचदा लोक गोंधळतात. याचं अचूक उत्तर आहे प्लुटो. हो ना. आपण लहानपणी 9 ग्रह पाठ केले होते. हो, पण आता पोस्टल ज्ञान क्लासेसच्या नोट्समध्ये अतिशय स्पष्टपणे दिलंय की आपल्या सूर्यमालेत फक्त 8 मुख्य ग्रह आहेत. बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, अरुण आणि वरुण. आणि प्लुटोची जागा बदलली. हो, तंत्रज्ञान प्रगत झाल्यावर प्लुटोसारखे अनेक छोटे पिंड सापडले. त्यामुळे प्लुटोला बटुग्रह या श्रेणीत टाकण्यात आलं. आणि याशिवाय डझनभर चंद्र, लाखो लघुग्रह, धूमकेतू यांचाही सूर्यमालेत समावेश होतो. अच्छा अच्छा. आता चंद्राचा उल्लेख आलाच आहे तर आपण आपल्या चंद्राकडे वळूया. या नोट्समध्ये चंद्राच्या निर्मितीची जी कहाणी आहे ती वाचून मी खरंच थक्क झालो. विशाल टकराव किंवा बिग स्प्लॅश बद्दल बोलताय ना तुम्ही? हो. सुमारे 4.44 अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीवर मंगळ ग्रहाच्या तिप्पट आकाराचा एक पिंड आदळला. मी तर याला एक महाकाय अंतराळ अपघातच म्हणेन. हो, कॉस्मिक हिट अँड रन. ही धडक इतकी भयंकर होती की त्यातून उडालेल्या तुकड्यांमधून आपल्या चंद्राची निर्मिती झाली. बापरे. म्हणजे पृथ्वीचेच तुकडे उडून चंद्र बनला? हो, आणि गुरुत्वाकर्षणामुळे ते तुकडे एकत्र आले आणि त्याला गोल आकार मिळाला. पण चंद्राबद्दल मला नेहमी एक गोष्ट विचार करायला लावते. नोट्समध्ये चंद्राच्या पृष्ठभागाचं वर्णन ओसाड आणि धुळीने माखलेलं असं केलंय. बरोबर. तिथे महाकाय खड्डे आहेत, उंच पर्वतरांगा आहेत, पण तिथे पाणी नाही किंवा वातावरणही नाही. मग जर चंद्रावर हवाच नाहीये तर तिथे कोट्यावधी वर्षांपूर्वी तयार झालेले खड्डे आणि पर्वतांचे आकार आजही जसेच्या तसे कसे काय राहू शकतात? कारण तुम्हीच मगाशी म्हणालात तिथे वातावरण नाही. पृथ्वीवर काय होतं? वारा वाहतो, पाऊस पडतो, त्यामुळे जमिनीची सतत झीज होते, ज्याला आपण इरोजन म्हणतो. अच्छा, म्हणजे झीज करणारी यंत्रणा चंद्रावर नाहीये. अगदी अचूक. चंद्रावर वाराच नसल्यामुळे कोट्यावधी वर्षांपूर्वीचे खड्डे आजही जसेच्या तसे आहेत.
म्हणजे नील आर्मस्ट्रॉंग यांच्या पावलांचे ठसे आजही तिथे तसेच असतील? हो तर, जोपर्यंत तिथे दुसरा एखादा उल्कापिंड आदळत नाही तोपर्यंत ते ठसे तसेच राहतील. कमाल आहे. आणि या चंद्राच्या ज्या कला आहेत म्हणजे ल्युनार फेजेस, त्याचा आपल्या संस्कृतीवर खूप मोठा प्रभाव आहे. हो, चंद्र स्वतःचा प्रकाश उत्सर्जित करत नाही, तो फक्त सूर्याचा प्रकाश परावर्तित करतो. आणि या 29 दिवसांच्या चक्रात 8 प्रमुख कला असतात. म्हणजे पौर्णिमा आणि अमावस्या. बरोबर. पौर्णिमेला तो पूर्ण प्रकाशित दिसतो आणि 15व्या दिवशी अमावस्येला अंधारलेला दिसतो. आणि यावरच आपले सण ठरतात. नोट्समध्ये याचा खूप छान संदर्भ दिलाय. आपली दिवाळी अमावस्येला असते. हो, आणि गुरु नानक जयंती पौर्णिमेला असते. महाशिवरात्री ही घटत्या चंद्राच्या 13व्या रात्री साजरी केली जाते. आणि ईद उल फितर चंद्रकोरीच्या दुसऱ्या दिवशी असते ना? अगदी बरोबर. भारतीय सण आणि चंद्रकला यांचा खूप जवळचा संबंध आहे. आणि इथे खूप रंजक माहिती आहे ब्लू मूनबद्दल. ब्लू मून म्हणजे चंद्र खरंच निळा दिसतो का? नाही, रंगाशी याचा काही संबंध नाही. एखाद्या इंग्रजी कॅलेंडर महिन्यात जर 2 पौर्णिमा आल्या तर त्या दुसऱ्या पौर्णिमेला ब्लू मून म्हणतात. अरे वा, ही माहिती परीक्षेत नक्की विचारली जाऊ शकते. हो, LDC परीक्षेसाठी हे खूप महत्वाचं तथ्य आहे. आता या चंद्राच्या गोष्टीवरून आपण चंद्रावरील ऐतिहासिक मोहिमांकडे येऊया. 1969 मध्ये पहिल्यांदा मानवाने तिथे पाऊल ठेवलं. हो, नील आर्मस्ट्रॉंग आणि एडविन एल्ड्रिन. पण मला खऱ्या अर्थाने आश्चर्य वाटतं ते आपल्या भारताच्या चांद्रयान-3 मोहिमेचं. म्हणजे 14 जुलै 2023 रोजी सतीश धवन अंतराळ केंद्रातून याचं प्रक्षेपण झालं. बरोबर. आणि 5 ऑगस्टला ते चंद्राच्या कक्षेत पोहोचलं. आणि इथे मला चर्चेत दुसरा एक प्रश्न विचारायचा आहे श्रोत्यांसाठी. बरं, विचारा. भारताच्या चांद्रयान-3ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर कोणत्या तारखेला यशस्वी लँडिंग केले? हे तर प्रत्येक भारतीयाच्या लक्षात असायला हवं. 23 ऑगस्ट 2023. अगदी बरोबर. पण मला इथे तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे. दक्षिण ध्रुवावर लँडिंग करणं इतकं तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक का आहे? काय ना, चंद्राचा दक्षिण ध्रुव हा अतिशय खडबडीत आणि खोल खड्ड्यांनी भरलेला आहे. आणि तिथे सूर्याचा प्रकाश अतिशय तिरपा पडतो. अच्छा, म्हणजे तिथे सतत अंधार असतो का? हो, काही भागांमध्ये तर कायमस्वरूपी अंधार असतो. त्यामुळे तिथे तापमान खूपच कमी असतं आणि उपकरणांचे भाग गोठण्याची भीती असते. बापरे, मग तिथे लँडिंग करणं म्हणजे खूपच कठीण काम आहे. म्हणजे भविष्यात तिथे वस्ती करायची असेल तर पाणी उपयोगी पडेल. अगदी बरोबर. आणि म्हणूनच या यशामुळे जागतिक पातळीवर भारताचं स्थान खूप उंचावले आहे. खरंच अभिमानास्पद आहे हे. बरं, आता आपण या सूर्यमालेच्या ऊर्जा स्रोताकडे वळूया. आपला सूर्य. हो, सूर्याशिवाय तर काहीच शक्य नाही. पोस्टल ज्ञानच्या नोट्समध्ये सूर्याची निर्मिती कशी झाली हे वाचून मी अवाक झालो. सुमारे 5 ते 5.6 अब्ज वर्षांपूर्वी 100 प्रकाशवर्षे व्यासाच्या एका नेब्युलापासून याची सुरुवात झाली. हो, नेब्युला म्हणजे धुळीचे आणि वायूंचे प्रचंड मोठे ढग. मी या नेब्युलाची तुलना एका महाकाय व्हॅक्यूम क्लीनरशी करेन. म्हणजे त्याने परिसरातील 99.9% पदार्थ स्वतःच्या केंद्रात खेचून घेतले. अगदी योग्य तुलना आहे. पण मला एक शंका आहे. फक्त धूळ आणि वायूच्या अशा विरळ ढगापासून इतका प्रचंड मोठा आणि उष्ण गोळा कसा काय तयार होऊ शकतो? यामागे 2 महत्वाच्या गोष्टी आहेत. पहिली म्हणजे त्या नेब्युलाच्या जवळ एका सुपरनोवाचा स्फोट झाला. म्हणजे एक तारा फुटला? हो, आणि त्या स्फोटाच्या शॉक वेव्हजमुळे हा वायूचा ढग आतल्या बाजूला दाबायला सुरुवात झाली. आणि मग गुरुत्वाकर्षणामुळे तो आणखी वेगाने केंद्राकडे कोसळू लागला. अच्छा, आणि त्यामुळे तिथे दाब वाढला असेल? हो, आणि दाब वाढल्यामुळे तापमान इतकं वाढलं की तिथे नाभिकीय संलयन म्हणजेच न्यूक्लिअर फ्युजन सुरू झालं. हे नाभिकीय संलयन म्हणजे नेमकं काय? हे मी बऱ्याचदा ऐकलंय, पण थोडं सोप्या भाषेत कसं सांगाल? सांगायचं तर सूर्याच्या गाभ्यात दाब आणि तापमान इतके प्रचंड असते की तिथे हायड्रोजनचे अणू एकमेकांवर आदळून एकत्र येतात. म्हणजे ते चिकटतात? हो, आणि त्यातून हेलियम तयार होतो. आणि या प्रक्रियेत अफाट ऊर्जा बाहेर पडते. आज सूर्यामध्ये सुमारे 75% हायड्रोजन आणि 24% हेलियम आहे. बापरे, आणि यातूनच सूर्याला ती प्रचंड उष्णता आणि प्रकाश मिळतो. अगदी बरोबर. त्याचा व्यास 1.4 दशलक्ष किलोमीटर आहे, म्हणजे पृथ्वीच्या 109 पट. हो, आणि सूर्यमालेतील एकूण वस्तुमानाच्या 99.96% वस्तुमान एकट्या सूर्याचे आहे. म्हणजे आपण सगळे ग्रह मिळून फक्त 0.14% आहोत. हो ना, आणि हाच कारणामुळे सूर्याचं गुरुत्वाकर्षण एवढं प्रबळ आहे की संपूर्ण सूर्यमाला त्याच्या भोवती फिरत स्थिर राहते. नोट्समध्ये सूर्याच्या रचनेबद्दल ही खूप छान माहिती दिली आहे.
सूर्याचे वेगवेगळे थर आहेत. हो, सर्वात आतला भाग म्हणजे कोर, जिथे ऊर्जा तयार होते. त्यानंतर विकिरणीय क्षेत्र आणि संवहनीय क्षेत्र. आणि जो पृष्ठभाग आपल्याला दिसतो त्याला प्रकाशमंडळ म्हणतात ना. हो, फोटोस्फिअर. आणि पूर्ण सूर्यग्रहणाच्या वेळी जे लाल वलय दिसतं त्याला वर्णमंडळ किंवा क्रोमोस्फिअर म्हणतात. आणि कोरोना पण असतो ना एक थर. हो, तो सर्वात बाहेरचा थर असतो. सूर्यग्रहणात जो सुंदर पांढरा प्रकाश दिसतो तोच कोरोना. पण या प्रकाशमंडळावर काही काळे धब्बे दिसतात, ज्यांना सनस्पॉट्स म्हणतात. हे धब्बे नक्की का असतात? सनस्पॉट्स हे सूर्याच्या पृष्ठभागावरील असे भाग असतात जिथे तापमान आजूबाजूच्या भागापेक्षा 500 ते 1500 अंश सेल्सिअसने कमी असते. अच्छा, म्हणजे ते भाग थोडे थंड असतात. हो, आणि या सनस्पॉट्समुळे सूर्याची एकूण उष्णता 1% कमी होऊ शकते. फक्त 1%? म्हणजे सूर्यासारख्या प्रचंड मोठ्या ताऱ्यासाठी 1% कमी होणं ही खरंच इतकी मोठी गोष्ट आहे का? तसं पाहिलं तर तो फक्त 1% वाटतो, पण त्याचा पृथ्वीवरील हवामानावर खूप मोठा परिणाम होतो. बापरे. यामुळे पृथ्वीवर लहान हिमयुगे येऊन गेली आहेत. बापरे, म्हणजे एवढ्या छोट्या बदलाचा आपल्यावर इतका मोठा परिणाम होतो? हो ना, सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर पोहोचायला सुमारे 8 मिनिटे 20 सेकंड लागतात आणि हीच ऊर्जा पृथ्वीवरील सगळं हवामान, ऋतू आणि जलचक्र नियंत्रित करते. हे ऐकून मला खूप आश्चर्य वाटतंय की आत्ता या क्षणी आपल्याला जाणवणारं सूर्याचं ऊन हे प्रत्यक्षात 8 मिनिटे जुनं आहे. अगदी बरोबर. पण या सूर्याचं भविष्य काय आहे हे माहितीये तुम्हाला? नाही, म्हणजे शेवटी काय होणार सूर्याचं? अब्जावधी वर्षानंतर जेव्हा सूर्याच्या गाभ्यातील हायड्रोजन पूर्णपणे संपून जाईल तेव्हा तो एका लाल विशालकाय पिंडात म्हणजे रेड जायंटमध्ये विस्तारित होईल. म्हणजे तो आकाराने मोठा होईल? हो, आणि तो इतका मोठा होईल की तो बुध, शुक्र आणि बहुधा आपल्या पृथ्वीलाही गिळंकृत करेल. बापरे, हे तर भयानक आहे. आणि शेवटी तो त्याचे बाह्य थर अवकाशात फेकून देईल आणि फक्त एक छोटा श्वेतबटू तारा म्हणजे व्हाईट ड्वॉर्फ स्टार म्हणून उरेल. म्हणजे सूर्याचाही कधीतरी अंत होणारच. होय, तो निसर्गाचा नियमच आहे. खरंच, आजच्या या सखोल चर्चेत आपण सूर्य, चंद्र आणि विश्वाच्या निर्मितीचे जे विशाल आकडे आणि तथ्य पाहिले ती खूपच थक्क करणारी आहेत. हो, आणि पोस्टल 9 क्लासेसच्या नोट्समध्ये ही सर्व माहिती अतिशय अचूक स्वरूपात दिली आहे. LDC परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी ह्या नोट्स खरोखरच खूप उपयुक्त आहेत. नक्कीच. मला वाटतं या चर्चेमुळे अभ्यासकांना संकल्पना समजून घ्यायला खूप मदत होईल. जाता जाता श्रोत्यांना विचार करायला लावणारा एक मुद्दा मला मांडायचा आहे. कोणता मुद्दा? आपण आता सूर्याच्या आणि नेब्युलाच्या निर्मितीबद्दल बोललो, पण आपलं शरीर आणि आपल्या सभोवतालची प्रत्येक वस्तू त्याच ताऱ्यांच्या आणि नेब्युलाच्या धुळीतून बनलेली आहे, ज्यातून अब्जावधी वर्षांपूर्वी ही सूर्यमाला आकाराला आली होती. अरे वा, हा खूपच सुंदर विचार आहे. हो ना, आपण खऱ्या अर्थाने स्टारडस्ट आहोत. ताऱ्यांचीच धूळ आहोत आपण. अगदी खरंय. पोस्टल ज्ञान क्लासेसशी जोडले गेल्याबद्दल धन्यवाद. पोस्टल ज्ञान क्लासेसचे हे लेक्चर पाहिल्याबद्दल मनपूर्वक आभार. सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.